नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नेन्सीच्या 5व्या महिन्यामध्ये काय काळजी घ्यायची। तर प्रेग्नेन्सीचा 5वा महिना लागला की बाळाची थोडीशी हालचाल जाणवते। काहींना 5व्या महिन्यात नाही जाणवत, तर काहींना 5व्या महिना संपल्यावर 6व्या महिन्याच्या सुरुवातीला जाणवते। तर आणि काहींना 5व्या महिन्यापासून पायांना सूज येते। तर सूज आल्यावर काय करायचं, तर कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ किंवा तुरटी टाकायची आणि आपले पाय रोज म्हणजे दोन्ही टाईम अर्धा तास त्याच्यात ठेवायचे। गरम पाण्याने शेकायचं तुरटीच्या पाण्याने, तर त्याच्याने थोडीशी सूज कमी होते। आणि 5व्या महिन्यामध्ये आणखी सोनोग्राफी राहील ती करायची। आणि 5व्या महिन्यामध्ये आहार म्हणजे आपल्याला आता कोणी विचारतं की दूध किती घ्यायचं। मला पर्सनली मेसेज आले की मॅडम दूध किती प्यायचं, तर दूध आपल्याला सकाळी 1 ग्लास आणि संध्याकाळी 1 ग्लास प्यायचं। तर दुधाने बाळावर बुरशी नाही येणार का, म्हटलं नाही येणार, बाळावर बुरशी नाही येत ती। तर बाळाचं ते गर्भपिशवी म्हणजे बाळाच्या अवतीभोवती जे पाणी असतं त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी बाळावर तो पांढरा थर येतो। तर तो पांढरा थर येतो म्हणजे कोणी म्हणतं की दूध पिलं मग जास्त दूध पिलं म्हणून ती साय साचली, कोणी म्हणतं तूप पिलंय तूप खाल्लंय म्हणून त्याचं बाळावर पांढरा थर होता। तर तसं काहीही नसतं। तर त्या पाण्यापासून बाळाच्या स्किनचं संरक्षण होण्यासाठी ती म्हणजे ते पांढरा थर होतो। तर तो 5व्या महिन्यापासून आता बाळावर यायला सुरुवात होते। तर त्यात घाबरायसारखं काहीच नसतं। आता बघा, 5व्या महिन्यापासून थोडं तुमचं पोट जाणवेल, पोट दिसायला लागेल, आपल्याला बाळाची हालचाल बी जाणवते, पोट पण थोडंसं दिसतंय। तर आता आपण झोपताना काळजी घ्यायची। तर आपण सरळ न झोपता डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपायचं। त्याच्याने काय होतं, तर सरळ झोपलं तर त्याच्याने म्हणजे रक्तवाहिन्या दाबल्या जातात बाळाच्या थोड्याशा वजनाने, तर हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, तर मग बीपीचा त्रास चालू होतो। तर त्याच्यामुळे 5व्या महिन्याच्या पुढे थोडं का होईना उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपायचं। तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।